ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरण कमल चिन्मकरंदाय भक्तजनमानस निवासाय श्री रामचंद्राय योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमानन्दिवल्लभम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय। श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। अकारण करुणा वरुणालय भगवंताच्या असीम कृपेने समस्त संत मांदियाळीच्या कृपाशीर्वादाने प्रातस्मरणीय परमपूज्य स्वामीजींच्या कृपाशीर्वादाने श्रीमद अभंग ज्ञानेश्वरीचं चिंतन करण्याकरता आपण प्रवृत्त झालेलो आहोत। आणि यापैकी श्री स्वामीजींनी अभंग ज्ञानेश्वरी या महाग्रंथाच्या आरंभी 5 अभंगांमधून जे देवाचं मंगलाचरण केलेलं आहे त्याचा विचार आपला चाललेला आहे। या मंगलाचरणाचा विचार करत असताना ज्या परमात्म्याचं मंगलाचरण स्वामीजी करतात तो परमात्मा कसा आहे तर तो वेदांनी प्रतिपाद्य असा आहे। विषय तू एक वेदा लागी। ते वेद देवाचं अगाध स्वरूपाचं चिंतन करतात। मग वेद चिंतन करतात त्या वेदांचं महत्व काय याचा विचार आपला चाललेला असताना वेद वाङ्मय हे जगामधील निर्दुष्ट वाङ्मय आहे, कारण की ते अपौरुषेय वाङ्मय आहे याचा आपण विचार करून आलो आहोत। पौरुषेय वाङ्मयामध्ये भ्रम प्रमाद विप्रलिप्सा करणा पाटव असे 4 प्रकारचे दोष निर्माण होण्याची संभावना आहे। परंतु वेद वाङ्मय हे अपौरुषेय वाङ्मय असल्या कारणाने या वेदामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही, म्हणून वेदांनी केलेलं वर्णन हे अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलं। किंबहुना आपण जे वर्णन करतो त्या वर्णनाला कुणाचा तरी पुरावा असणं आवश्यक आहे। प्रमाण नसेल तर त्या बोलण्याला अर्थ नाही, म्हणून पुरावा महत्त्वाचा आहे। किंबहुना मी नेहमी एक वाक्य सांगत असतो की ज्याच्याकडे नाही पुरावा त्याला मातीत पुरावा। प्रमाणाशिवाय माणसाने बोलू नये। मग जगामध्ये प्रमाण कोण आहे तर त्याचं उत्तर देता येईल वेद हा प्रमाण आहे। म्हणून सायणाचार्यांनी वेदाची व्याख्या अशी केलेली आहे, धर्म ब्रह्म प्रतिपादकम अपौरुषेयम प्रमाण वाक्यम वेदः। धर्म प्रतिपादकम, आपण धर्माचं चिंतन करतो पण अत्यंत सूक्ष्म धर्म आहे। आपण काय वागावं काय वागू नये याचं चिंतन सांगणारा जो विभाग आहे ते धर्माचं प्रतिपादन करणारा विभाग वेद आहे। ब्रह्म प्रतिपादकम, ब्रह्माचं प्रतिपादन करणारा विभाग म्हणजे वेद आहे। अपौरुषेयम, जो कोणाही पुरुषाने निर्माण केलेला नाहीये। ईश्वरापासून वेद प्रगट होतात, म्हणून श्वेताश्वेतर उपनिषदामध्ये असं वर्णन आलेलं आहे, यो ब्रह्माणं विदधाति पूर्वं यो वै वेदांश्च प्रहिणोति तस्मै
तग्गुह देवमात्म बुद्धी प्रकाशम मुमुक्षुर्वै शरणमहम प्रपद्ये. याचा अर्थ असा आहे, प्रत्येक कल्पामध्ये ईश्वरापासून वेद हे पूर्वीच्या कल्पात जसे होते जसल्या तसे प्रगट होत असतात. ईश्वर देखील त्या वेदाची नवीन निर्मिती करत नाही, त्या वेदांचं तो प्रकाशन करतो, प्रकटन करतो. म्हणून धाता यथा पूर्वम अकल्पयत असं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. अनादिनिधना नित्या वागुत्सृष्टा स्वयंभुवा आदौ वेदमयी दिव्या यत सर्वा प्रवृत्तयः असं वर्णन आहे. म्हणजे हे अपौरुषेय आहे. आणि प्रमाणवाक्यम वेदः, त्याच्यामुळेच निर्दुष्ट असल्यामुळे सर्वात प्रमुख प्रमाण जर कोणतं असेल तर ते वेद प्रमाण आहे. स्मृती प्रमाण आहे, शास्त्र प्रमाण आहेत. परंतु वेदाला अविरोधी असतील तर ते प्रमाण आहेत. वेदाला विरोध असेल तर मग मात्र श्रुती हीच परम प्रमाण आहे. म्हणून असं वर्णन आलं आहे, धर्मम जिज्ञासमानानां प्रमाणम परमम श्रुतिः. तसं ब्रह्म जिज्ञासमानानां प्रमाणम परमम श्रुतिः. धर्म किंवा ब्रह्म याचं ज्ञान ज्यांना करून घ्यायचं आहे, यांची जिज्ञासा ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे, त्यांच्याकरता सर्वश्रेष्ठ प्रमाण जर काही असेल तर ती श्रुती आहे, अर्थात वेद आहे. किंबहुना प्रत्यक्षेणानुमित्या वा यस्तु पायो न विद्यते एनम विदन्ति वेदेन तस्मात् वेदस्य वेदता. असं वेदाचं महत्व आपल्याला शास्त्रकारांनी सांगितलेलं पाहायला सापडतं. प्रत्यक्ष, अनुमान किंवा अन्य कोणत्याही प्रमाणाने ज्या वस्तूचं ज्ञान आपल्याला होऊ शकत नाही त्या वस्तूचं ज्ञापन वेद आपल्याला करवून देतात. हीच वेदाची असलेली वेदता आहे, हे वैलक्षण्य आहे. आणि मग थोडा आपण जर विचार केला तर ब्रह्म, धर्माधर्म, स्वर्ग, मोक्ष हे सगळे पदार्थ आणि त्यांच्या प्राप्तीची साधनं हे प्रत्यक्षादी प्रमाणांचे विषय नसून ते केवळ वेदैक आणि समाधी गम्य आहेत. असं असल्यामुळे या वेदांनी देवाचं प्रतिपादन केलं हे वैशिष्ट्य आहे. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात वेद प्रतिपाद्या. स्वामी म्हणतात विषय तू एक वेदा लागे. ठीक आहे, मग अशा अज्ञात ज्ञापक वेदाने या परमात्म तत्वाचं आपल्याला ज्ञापन करवून दिलं, बोध करवून दिला, मान्य आहे. परंतु तो बोध करवून देत असताना सुद्धा कसा दिला आहे? नेती नेती ऐसे बोलती ते वेद स्वरूप अगाध तुझे देवा. ते वेद सुद्धा नेती नेती या स्वरूपानेच त्या ब्रह्माचं आपल्याला प्रतिपादन करतात. काय आहे? श्रुतीने एक वेळेला नेती शब्द वापरला नाही तर 2 वेळेला नेती नेती शब्द वापरलेला आहे. स्वामींनी जी सुद्धा 2 वेळेला नेती नेती शब्द वापरला. वस्तुतः नियम असा आहे, कोणतीही गोष्ट ही एकच वेळेला सांगावी. 2 वेळेला सांगणं याला साहित्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून द्विरुक्ती नावाचा दोष म्हणतात. आणि एक गोष्ट वारंवार सांगणं असं ज्या वेळेला असतं त्यावेळेला त्याला पुनरुक्ती नावाचा दोष म्हणतात. मग जर 2 वेळेला सांगणं हा द्विरुक्ती दोष असेल तर स्वामी तर 2 वेळेला नेती नेती असं म्हणतात. मग हा द्विरुक्ती दोष आहे असं आपण म्हणायचं का? ते म्हणण्याचा आपल्याला अधिकार आहे का? तर द्विरुक्ती ही जशी दोषाने युक्त मानल्या गेलेली आहे तशी काही ठिकाणी द्विरुक्ती जी आहे ही आवश्यक मानल्या गेलेली आहे. काही ठिकाणी द्विरुक्ती पुनरुक्ती ही दोषास्पद मानली नाही. साहित्यशास्त्राचा काव्य प्रकाश नावाचा एक ग्रंथ आहे, आचार्य मम्मटांनी लिहिलेला. त्यामध्ये असं वर्णन आहे, प्रसादे विस्मये कोपे विषादे विस्मये कोपे हर्षे दैन्यवधारणे प्रसादे चानुकंपायाम पुनरुक्तीर्न दुष्यती. विषाद, विस्मय, कोप, हर्ष, दैन्य, अवधारणा, आनंद अर्थात प्रसाद, अनुकंपा या ठिकाणी पुनरुक्ती ही दूषित मानली जात नाही.
मग यामध्ये जे काही अवधारणा अर्थात निश्चय सांगितलेला आहे ना, या निश्चयाकरता द्विरुक्ती सांगितलेली आहे. म्हणून आदरार्थे द्विरुक्ती ही, निश्चयार्थे द्विरुक्ती ही, असे दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. मग या ठिकाणी जे काही दोन वेळेला नेती नेती सांगतात, ही आदरानेही द्विरुक्ती आहे की खरोखर वेदांनाही त्याचा निश्चितपणे प्रतिपादन करता आलेलं नाही, किंवा निश्चयाने सांगण्याकरता, किंवा अजून दोन प्रकाराने आपल्याला पाहायला विचाराने अजून आपल्याला दोन वेळेला नेती नेती शब्द का वापरला याचा विचार करता येईल. तीन वेळेला वापरला नाही, एक वेळेला नेती शब्दाची योजना केली नाही, दोन वेळेलाच नेती शब्दाची योजना करतात. यामध्ये एक चातुर्य दिसून येतं. काय तर हे सर्व जगत अधिष्ठान म्हणजे ब्रह्म किंवा परमात्मा तत्व आहे, आणि आद्यस्थ म्हणजे जगत आहे. मग जगदंतःपाती सर्व पदार्थ किंवा वस्तू आणि अवस्तू अशा दोन अंशात्मक आहे. त्यापैकी अध्यास्ताच्या कारणाध्यास म्हणजे मूळ अज्ञान आणि कार्याध्यास म्हणजे जगत असे दोन विभाग आहेत. मग श्रुतीने काय केलं, एका नेती शब्दाने कार्याध्यासाचा म्हणजे जगताचा आणि दुसऱ्या नेती शब्दाने कारणाध्यासाचा म्हणजे अज्ञानाचा निषेध अपवाद केला. आणि मग ह्या दोन्हीचा ज्या वेळेला निराश होतो त्यावेळेला शेवटी काय शिल्लक राहतं, तर अधिष्ठान रूप असं तिसरं ब्रह्मच शिल्लक राहतं. म्हणून दोन वेळेला नेती शब्दाचा प्रयोग केलेला आहे, कारणाध्यास आणि कारणाध्यास यांची निवृत्ती होण्याकरता. बर, न इति म्हणण्यात श्रुतीला ब्रह्म कळालं नाही असं आहे का, वेदाला ब्रह्म कळालं नाही असं आहे का, तर तसं नाहीये. तर वेदाला ते ब्रह्म पूर्णपणे कळालं आहे, परंतु जसं कळालं आहे तसं ते शब्दात व्यक्त करणं अशक्य असल्यामुळे नेती शब्दाचा प्रयोग आहे. नाहीतर काय होतं, काही जण म्हणतात की नाही वेदालाही सांगता नाही आलं. तसं नाही, वेदाला पूर्णपणे देव कळाला, परंतु जे कळालेलं आहे ते आपल्याला शब्दामध्ये सांगता येतच असं नाही. बऱ्याच वेळेला असं होतं की काही गोष्टी जाणूनही माणसाला बोलता येत नाही. उदाहरणार्थ, विहिरीमध्ये सोन्याची अंगठी पडली, मग ती अंगठी काढण्याकरता एकाने पाण्यामध्ये बुडी मारली, तो तळाला गेला आणि त्याच्या हाताला ती अंगठी लागली. पण अंगठी लागल्याबरोबर तो पाण्यामधूनच अंगठी सापडली असं सांगू शकतो का? नाही. ज्याप्रमाणे पाण्यातून वर आल्या वाचून त्याला ती अंगठी प्राप्त झाल्याचं कथन करता येत नाही, त्याप्रमाणे वेदाला हा परमात्मा पूर्णपणे कळाला, परंतु जसा कळाला तसा त्या वेळेला सांगता येणं शक्य नसल्या कारणाने नेती असा शब्द वापरलाय. किंबहुना निषेध हा नेहमी प्राप्तिपूर्वकच असतो. म्हणजे अगोदर ज्या गोष्टीची प्राप्ती झालेली असेल त्याच गोष्टीचा निषेध हा संभवू शकतो. उदाहरणार्थ, एखाद्या मातेचा लहान मुलगा चुकला आणि तिला दुसराच मुलगा दाखवून हा तुझा मुलगा आहे काय असं विचारलं असता ती काय म्हणते, नाही हा माझा मुलगा नाही. मग हा माझा मुलगा नाही हे सांगत असताना याचा अर्थ काय की तिला पूर्वी आपल्या मुलाचं संपूर्णतः ज्ञान झालेलं आहे, म्हणून ती सांगते की हा माझा मुलगा नाही. त्याप्रमाणे वेदाने नेती असं जे काही वर्णन केलेलं आहे, तर वेदाला या ब्रह्माचं पूर्णपणे ज्ञान आहे, म्हणूनच वेदाने नेती या शब्दाने ते वर्णन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. असं वेदांनीही ज्याचं नेती शब्दाने वर्णन करावं असं अगाध स्वरूप तुझं आहे देवा. ऐसे स्वरूप अगाध तुझे देवा. अगाध या शब्दाचा अर्थ गूढ. ठीक आहे. अजून हा परमात्मा कसा आहे, जाणावया जोगा आपण म्हणून या मौन वेदांशीही. तर हा परमात्मा आपण
जाणावया जोगा. माऊलींनी आपल्या ओवीमध्ये जो स्वसंवेद्या शब्द वापरलेला आहे त्याचा अर्थ स्वामीजींनी सांगितलाय, आपणच जो जाणण्यायोग्य आहे, म्हणजे ज्याच्याविषयी आपण बोलू शकत नाही. काय आहे? स्वतःला स्वतः जाणण्यास योग्य असणारा जो आहे तो स्वसंवेद्य आहे. आणि आपले आपण जाणणाऱ्या किंवा स्वतःच जाणणाऱ्या जी वस्तू कुणाकडूनही वेद्य होत नाही आणि आपल्याच ठिकाणी जी स्वयंप्रकाश ज्ञप्ती स्वरूप असते तिला स्वसंवेद्य असं म्हणतात. स्वसंवेद्य म्हणजे काय? अवेद्यत्वे सती अपरोक्षत्वम स्वसंवेद्यत्वम, अशी स्वसंवेद्य शब्दाची व्याख्या केलेली आहे. अवेद्यत्वे सती, इतर कोणत्याही प्रमाणाने ज्याचं ज्ञान होऊ शकत नाही, पण असं असताना अपरोक्षत्वम, जे त्या ज्ञात्याच्या ठिकाणी अगदी प्रत्यक्ष उघड डोळ्यासमोर असतं, असं जे आहे त्याला म्हणायचं स्वसंवेद्य. किंबहुना स्वसंवेद्य शब्दाचा अर्थ असा आहे की ज्याच्या प्रकाशनाकरता दुसऱ्या प्रकाशाची गरज नाही. वेदांत शास्त्रामध्ये याला वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती असं म्हटलं गेलेलं आहे. एखाद्या पदार्थाचं ज्ञान होण्याकरता आपली इंद्रिय वृत्ती त्या पदार्थापर्यंत जावी लागते आणि नंतर त्या ठिकाणी चिदाभासाच्या प्रकाशाने ती गोष्ट प्रकाशित होऊन आपल्याला ही गोष्ट अमुक आहे असं ज्ञान होत असतं. घटाचं ज्ञान होण्याकरता नेत्रेंद्रिय वृत्ती त्या घटापर्यंत गेली पाहिजे आणि पाठीमागून तो चिदाभास त्या घटापर्यंत पोहोचून अयम घटाहा असं ज्या वेळेला त्याचं ज्ञापन करतो त्यावेळेला हा घट आहे असं आपल्याला ज्ञान होत असतं. किंवा सोपं सांगतो, अंधारात एखादी गोष्ट असेल तर ती गोष्ट कळण्याकरता आपल्याला सापडण्याकरता दुसऱ्या प्रकाशाची आवश्यकता आहे. अंधारात ती वस्तू आपल्याला सापडत नाही, पण प्रकाश घेऊन गेलो की प्रकाशामध्ये आपल्याला ती वस्तू दिसते, तिचं ज्ञान होतं. पण मला विचारायचंय, चालू असलेला तेवता दिवा जर शोधायचा असेल तर तेवत्या दिव्याच्या प्रकाशनाकरता दुसरा दिवा कंदील आपल्याला सोबत घेऊन जाण्याची गरज आहे का? नाही. अरे तो स्वयंप्रकाश आहे. त्याप्रमाणे जगातले इतर जेवढे पदार्थ आहेत त्या सगळ्या पदार्थांच्या प्रकाशनाकरता या ब्रह्माची आवश्यकता आहे, परंतु ज्याच्या प्रकाशनाकरता इतर कोणत्याही प्रमाणाची आवश्यकता नाही असा जो स्वयंप्रकाश आहे त्याचं म्हणावे स्वसंवेद्य. एका दिव्याच्या प्रकाशनार्थ दुसऱ्या दिव्याची जरूर लागत नाही. किंवा सूर्य जसा स्वयंप्रकाश आहे त्याप्रमाणे ब्रह्म हे सुद्धा स्वयंप्रकाश आहे, म्हणून त्याला स्वसंवेद्य असं म्हणायचंय. काही गोष्टी अशा आहेत की त्या गोष्टी केवळ अनुभवाचाच विषय आहे. उदाहरणार्थ प्रेमाचा विषय सांगतात, प्रेम नये सांगता बोलता धाविता अनुभवा चित्त चित्त जाणे. प्रेम आहे असं सांगून ते प्रेम दाखवता येत नाही, त्याचा अभिव्यक्ती करता येत नाही. तर प्रेम असं आहे की त्याचा अनुभव आहे. म्हणून देवर्षी नारदांनी सुद्धा सूक्ष्मतरम अनुभव रूपम असं वर्णन केलेलं आहे स्वसंवेद्या. आणि असा तो परमात्मा केवळ आपल्या आपण जाणण्यास योग्य असल्यामुळे म्हणून या मौन वेदांशीही, म्हणून वेदांनीही त्या ठिकाणी मौन स्वीकारलंय असा तो परमात्मा आहे. आता मूळ ज्ञानेश्वरी जर आपण पाहिली तर ओम आद्या वेद प्रतिपाद्या स्वसंवेद्या आणि आत्मरूपा अशी 5 विशेषण या पहिल्या ओवीमध्ये त्या देवाला दिलेली आहेत. त्या देवाला नमस्कार केला आणि त्याचा जय जयकार केलेला आहे. त्याचा शुद्ध मराठीमध्ये स्पष्ट अनुवाद स्वामीजींनी 5 ओव्यांमध्ये केला.
परंतु ह्या आतापर्यंतच्या एकंदरीत विवरणामध्ये ज्या देवाच्या संबंधाने आपण बोलत आहोत, ज्याला आपण आत्मरूपा म्हटलं, ज्याला ओंकार स्वरूपा म्हटलं, ज्याला आपण आद्य म्हटलं, तुची सर्वा मूळ या स्वरूपाने, ज्याच्याविषयी आपण म्हणालो की नेती नेती ऐसे बोलती ते वेद 4, आणि ज्याच्याविषयी आपण म्हणालो जाणावया जोगा आपणा आपण. पण असा कोण, असा प्रश्न जो उपस्थित होतो त्याचं उत्तर आता पुढच्या अभंगामध्ये स्वामीजी आपल्याला देतात. आत्मरूपा देवा तुची गणाधीश, बुद्धीचा प्रकाश सकळांच्या. आता ऐका ऐसे म्हणे श्रोतयास, निवृत्तीचा दास ज्ञानदेव. जी मूळ ज्ञानेश्वरीमध्ये दुसरी ओवी आहे, देवा तुची गणेशू सकल मती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. या ओवीचा अर्थ अनुवाद स्वामीजींनी 2 अभंगांमध्ये केलेला आहे. आत्मरूपा देवा तुची गणाधीश, अशा या 5 अभंगांमध्ये ज्याचं वर्णन केलेलं आहे तो आत्मरूप देव कोण आहे, तुची गणाधीश तो गणपती बाप्पा आहे. हे या स्वरूपाने म्हणजे ब्रह्मस्वरूपाने ओंकार रूप गणेशाचंच वंदन ज्ञानोबरायांनी स्वामीजींनी या वर्णनामध्ये केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. गणपती अथर्व शीर्षामध्ये सुद्धा ओम हे गणेशाचं स्वरूप आपल्याला सांगितलेलं पाहायला सापडतं. ओम नमस्ते गणपतये, त्यामध्ये गकार पूर्वरूपम, आकारो मध्यम रूपम, अनुस्वारश्चांत्य रूपम, हे सगळं जे वर्णन आहे ते ओंकार स्वरूप गणेशाचंच असलेलं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. आता प्रश्न असा आहे की अनेक देवदेवता असताना ज्ञानोबरायांनी गणपतीलाच प्राधान्य देऊन या ठिकाणी त्याला नमन का केलं, तर त्याचं कारण असं आहे, कोणत्याही कार्याच्या आरंभी श्री गजाननाचं मंगलाचरण करण्याची परंपरा भारतीयांमध्ये प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. किंबहुना कोणत्याही लहान मोठ्या शुभ कार्याच्या प्रसंगी गणपतीची मूर्ती जरी नसली तरी सुपारी मांडून गणपतीची प्राणप्रतिष्ठा करून श्रीमन महागणाधिपतये नमः असं अभिवंदनात्मक वाक्य उच्चारून तिचं पूजन करून नंतरच मंगल कार्याचा प्रारंभ केला जातो, अशी आपली परंपरा आपल्याला पाहायला मिळते. त्याबरोबर गणपती स्तवनपर अन्य श्लोक म्हणण्याची पद्धत सर्वांनाच माहिती आहे. विशेषतः वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. किंबहुना सजयति सिंदूरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं वासरमणिरिव तमसां राशीन्नाशयति विघ्नानां. असं गणेश स्तवन करून कार्याला आरंभ करण्याची पद्धत आपल्याकडे नेहमीच पाहायला मिळते. प्रतिभापूर्ण विद्यांची व बुद्धीची अधिष्ठात्री देवता श्री गणेश असल्यामुळे ग्रंथारंभ गणेश स्तवनाने केला तर ग्रंथ संपूर्ण होईपर्यंत कुठलाही अंतराय आला तर तो शांत होतो आणि ग्रंथ प्रसाद पूर्ण होतो. म्हणून गणेशरायाचं वंदन आहे. किंबहुना या गणपती देवतेला अग्रपूजेचा मान आपल्याला दिलेला पाहायला मिळतो. याचे अनेक चिंतन आपल्याला पुराणांतरे पाहायला मिळतात. एक प्रसिद्ध कथा अशी आहे, पार्वती मातेला स्कंद आणि गजानन असे 2 पुत्र झाले. देवांनी अमृतापासून एक मोदक तयार करून तो मोदक पार्वती मातेला दिला आणि तो मोदक पाहता क्षणीच दोघांच्याही अंतःकरणामध्ये त्याविषयी अभिलाषा निर्माण होऊन दोघांनी एकाच वेळेला तो मागितला. त्या मोदकाचं वैशिष्ट्य असं की केवळ त्याचा वास जरी घेतला त्या मोदकाचा
तरी तो मोदक अमरत्व देणारा, सर्व शास्त्रार्थांचं ज्ञान प्रदान करणारा, सर्व तंत्र, लेखन, विद्या, ज्ञान, विज्ञान देणारा आहे. आणि तो मोदक जो मुलगा शंकरांना आवडेल त्याला मी देईन असं माता पार्वतीने सांगितलं. यस्तस्य वै प्रदास्यामि पितुस्ते सम्मतं त्विदम. मग स्कंद तीर्थस्नान करून शुद्ध होऊन आले, परंतु गणपती बाप्पाने मात्र तसं काहीच केलं नाही. त्यांनी आपल्या माता पित्याला एक प्रदक्षिणा घातली आणि शंकर स्वरूप पार्वती हे पृथ्वी स्वरूप असून अशा आपल्या माता पित्यांना प्रदक्षिणा घातली म्हणजे साक्षात पृथ्वी प्रदक्षिणेचं फल प्राप्त होतं. कारण शंकर पार्वती म्हणजे शिवशक्ती आणि शिवशक्ती हे जगाचे आद्य कारण आहेत. त्या कालिदासांनी रघुवंश महाकाव्याच्या आरंभी वर्णन केलेलं आहे. वागर्थाविव संप्रेक्त वागर्थ प्रतिपत्तये जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ. माऊलीने देखील वर्णन केलेलं आहे. ऐशी ही निरुपाधिके जगाची जिये जनके तिये वंदिले मिया मुळिके देवो देवी. आणि नेहमी कार्यकारणाचा अभेद असतो असं जाणून गजाननाने मोठ्या चातुर्याने फक्त शंकर पार्वतींना प्रदक्षिणा घातली व आई वडिलांसमोर उभा राहिला. तेव्हा पार्वती मातेने तीर्थ, स्नान, यज्ञ, मंत्र, व्रत, याग, यम, नियम यांना आई वडिलांच्या पूजना इतकी योग्यता नाही असं ठरवून तो मोदक गणपती बाप्पाला दिला. म्हणजे असं आहे, आई वडिलांची सेवा करणं, त्यांचं पूजन करणं याने जेवढं काही फल प्राप्त होतं ते यज्ञ यागादिकांनीही होत नाही, तीर्थस्नानादिकांनीही होत नाही, व्रतयागांनीही होत नाही, यमनियमांनीही होत नाही. एवढं आई वडिलांचं महत्व आहे. आणि ते जाणून गणपती बाप्पाने त्यांची प्रदक्षिणा केली आणि माता पार्वतीने तो मोदक गणपती बाप्पाला दिला. तेव्हापासून गणपती बाप्पाला अग्रपूजेचा मान मिळाला आहे. पद्मपुराण सृष्टीखंडात अध्याय 61 मध्ये असं वर्णन आलंय. अतो ददामि हेरंबे मोदकम देवनिर्मितम अस्यैव कारणात अस्य अग्रपूजा मखेषुच वेदशास्त्रस्तवादौच नित्यम पूजा विधासुच. तो मोदक असा गणपती बाप्पांना मिळाल्यामुळे यज्ञयाग असो, कोणतंही कर्म असो, विद्याध्ययन असो, ग्रंथलेखन असो, प्रत्येकाच्या आरंभी सर्वात प्रथम गणपतीचं पूजन होईल. हे गणपती बाप्पाचं वैशिष्ट्य आहे. किंबहुना या संदर्भाने आणखी काही कथा आपल्याला पाहायला मिळतात. एक थोडासा विचार मी मांडून जातो. गणपती बाप्पाला हत्तीचं मुख कसं प्राप्त झालं आणि गणपती बाप्पाला अग्रपूजेचा मान कसा प्राप्त झाला त्याचा थोडासा जो विचार आहे मी थोडासा आपणासमोर मांडतो. भगवान शंकर, माता पार्वती यांना संतती नव्हती आणि म्हणून त्यांनी ब्रह्मणस्पती नावाच्या देवतेची आराधना केली. देवता प्रसन्न झाली. वरंब्रूही, काय हवंय ते सांगा. त्यावेळेला भगवान शंकरांनी सांगितलं, आम्हाला तुझ्यासारखी संतती व्हावी. त्याला ब्रह्मणस्पती देवता हसली आणि ते म्हणाले, माझ्यासारखा दुसरा कोणी नाहीये, माझ्यासारखा मीच आहे. ठीक आहे, म्हणून मीच आपल्या पोटी पुत्र रूपाने येतो. आणि त्यानुसारे भगवान शंकरांना पुत्राची प्राप्ती झाली. कैलास पर्वतावरती पुत्र जन्मोत्सव नियोजित झाला. यामध्ये सर्व देवांना आमंत्रण दिलं गेलं. आमंत्रित सर्व देवांनी यावं, बालकाला पाहावं, आशीर्वाद द्यावे, काही आणलेला उपहार द्यावा, माता पार्वतीचं अभिनंदन करावं, भगवान शंकरांचं अभिनंदन करावं आणि त्या सभेमध्ये सुखपूर्वक आपापल्या करता नियोजित आसनावरती बसावं असं ते चालू होतं. तेवढ्यामध्ये सूर्यपुत्र शनी आले.
त्यांनी ब्रह्मा विष्णू महेश तिघांना नमस्कार केला आणि त्यांच्या आज्ञेने माता पार्वतीच्या महालामध्ये या बाळाच्या दर्शनाकरता गेले. एतस्मिन् नंतरे तत्र द्रष्टुम शंकरनंदनम आजगाम महायोगी सूर्यपुत्र शनैश्चरः अत्यंत नम्रवदनः ईशन मुदित लोचनः. आणि आले परंतु बाजूला उभे राहिले. एक गंमत अशी आहे, आपल्या एखाद्या कार्यामध्ये चांगली व्यक्ती जर कदाचित थोडीशी बाजूला उभी असेल तर माणसाला शंका येत नाही, परंतु एखादी खल प्रवृत्तीची व्यक्ती जर बाजूला उभी असेल तर माणसाच्या अंतःकरणात शंका निर्माण होते की ही व्यक्ती तिकडे का उभी राहिली असेल, मनात काही विघ्न वगैरे निर्माण करण्याची तर योजना नाही ना. ग्रहांमध्ये शनिदेवता ही दुष्ट ग्रह मानल्या गेलेली आहे. भगवान शनैश्चर येत नाहीत, आपल्या मुलाला पाहत नाहीत, त्याला आशीर्वाद देत नाहीत, त्याचं कौतुक करत नाहीत, आपलं अभिनंदन करत नाहीत. हे लक्षात आल्यावर माता पार्वतीने त्या शनिदेवांना प्रश्न विचारला, माझ्या मुलाला का पाहत नाही, आपलं मुख का खाली केलंय, कथम आनम्र वक्त्रस्तम श्रोतुमिच्छामि सांप्रतम किन्न पश्यसि माम साधो बालकं वा ग्रहेश्वर. माझा अभिनंदन करत नाही आहात, आपण माझ्या बालकाला पाहत नाही आहात, आपली नजर खाली आहे, काय झालंय, काय कारण आहे. त्यावेळेला शनिदेवतेने आपल्या पत्नीपासून आपल्याला प्राप्त झालेल्या शापाचं वर्णन केलंय. शनिदेवांची पत्नी चित्ररथ गंधर्वाची कन्या आणि ती अत्यंत उग्र स्वभावाची. एक वेळेला शनी हे भगवत ध्यानामध्ये निमग्न होते आणि त्याच वेळेला शृंगार केलेली ती चित्ररथ गंधर्वाची कन्या शनिदेवाजवळ आली, पण ध्यानमग्न असल्याने शनिदेवांनी तिच्याकडे पाहिलं नाही आणि त्यावेळेला तिने शनिदेवांना शाप दिला. हरेः पादम ध्यायमानं पश्यन्ति मदमोहिता मत समीपम समागत्य सस्मिता लोललोचना शशाप माम पश्यन्तम ऋतुनाशाच्च कोपतः बाह्य ज्ञान विहीनंच ध्यान संलग्न मानसम. म्हणजे मी ध्यानामध्ये होतो, बाह्य ज्ञान मला नव्हतं, कोण आलंय कोण गेलंय माहिती नव्हतं, परंतु अशा स्थितीमध्ये काही इच्छेने आलेल्या पत्नीकडे मी बघितलं नाही आणि त्यामुळे रागावून तिने शाप दिला. न दृष्टाहम त्वया येन न कृतम ऋतुरक्षणम त्वया दृष्टम च यद वस्तू मूढ सर्वम विनश्यती. तुम्ही माझ्याकडे बघितलं नाही, ऋतुरक्षण केलं नाही, त्यामुळे हे मूढ तू ज्या ज्या वस्तूकडे पाहशील ती ती वस्तू नष्ट होईल, असा मला माझ्या पत्नीचा शाप असल्यामुळे माझी दृष्टी ज्याच्यावर पडते त्याचा नाश होतो. रामायणामध्ये देखील प्रसिद्ध असलेलं उदाहरण आहे. काही टीकाकारांनी असं चिंतन केलंय. देवर्षी नारद लंकेमध्ये गेले, त्यावेळेस त्यांनी असं पाहिलं की सर्व देवता मंत्रबलाने तपोबलाने रावणाने बंदी बनवलेले आहेत आणि त्यातले त्यात खास करून जे नवग्रह आहेत ते नवग्रह रावणाने आपल्या राजसिंहासनावरती जाऊन बसण्याकरता ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांना बांधलेत, ते पालथे बांधले. ती ग्रहांची अवस्था पाहिली आणि देवर्षी नारदांनी येऊन त्या ग्रहांना प्रश्न विचारला, सगळ्या जगावरती तुमचं आधिपत्य आहे, काय तुमची ही दुर्दशा. त्यावेळेस शनी महाराज म्हणाले, महाराज हा रावण फार हुशार आहे, बुद्धिमान आहे, आमची नजर त्याच्यावर पडू नये याकरता त्याने आम्हाला पालथ बांधलाय, काही करता येत नाही, आपण काहीतरी करा आणि आम्हाला सरळ करा, मी माझा प्रभाव दाखवतो. नारद म्हणाले ठीक आहे. देवर्षी नारद रावणाला भेटले आणि रावणाशी संवाद करता करता देवर्षी नारदांनी रावणाची स्तुती केली.
स्तुती ही एक गोष्ट अशी आहे प्रत्येकाला रुचणारी आहे, आवडणारी आहे. म्हणून संस्कृतमध्ये एक असा प्रश्न आहे, स्तुती ही कस्य न प्रीत आहे. स्तुती कुणाला आवडत नाही. पण असं आहे, जो स्तुतीमध्ये अडकल्या गेला, जो टाळ्यात अडकला, तो जीवनाला मुकत असतो. मी एक उदाहरण आपणास सांगतो की आपल्याकडे विशिष्ट पदार्थ ठेवण्याकरता चांदीचे विशिष्ट उपकरण आपल्याला पाहायला मिळतात. एखादा समारंभ असेल, त्या समारंभामध्ये आपल्याकडे आलेली जी काही पाहुणे मंडळी आहे त्यांच्या अंगावर गुलाब जल सिंचन करण्याकरता आपल्याकडे एक उपकरण आहे, त्याचं नाव आहे गुलाबदानी. आलेल्या पाहुण्यांच्या मनगटी अत्तर लावण्याकरता ते अत्तर ज्या पात्रात ठेवलं जातं त्या पात्राचं नाव आहे अत्तरदानी. म्हणजे याचा अर्थ असा आहे, गुलाबदानीमध्ये गुलाबजल आहे, अत्तरदानीमध्ये अत्तर आहे. मग असं जर असेल तर मला प्रश्न पडतो कधी कधी, मच्छरदानीत कोण असावं? पण मच्छरदानीत कोण असतं जरा विचार करा, माणूस असतो. आणि कदाचित एखादा मच्छर जर आत आलाच, माणूस त्या मच्छराला पाहून काय करतो? आनंदाने टाळी वाजवतो. एका जरी टाळीत सापडला तरी संपतो. अर्थ काय? टाळ्यामध्ये जो अडकला तो समाप्त होत असतो. देवर्षी नारदांनी रावणाची स्तुती केली, प्रसन्न झाला रावण. बोलता बोलता नारद म्हणाले, अरे रावणा, तुझ्यासारखा वीर पराक्रमी, अशा पराक्रमीने शत्रूच्या छातीवर पाय ठेवून सिंहासनावरती आरूढ व्हावं, तर त्याच्या ऐवजी एखाद्या भीरू सारखा तो शत्रूच्या पाठीवर पाय देतोस. आता स्तुती झालेली होती, त्यामुळे रावण म्हणाला, बरं झालं देवर्षी, आपण मला सुचवलं, चुकलंच माझं. त्या रावणाने सगळे ग्रह जे पालथे बांधलेले होते ते सरळ बांधले. आता जाता येता ज्या वेळेला रावणावरती शनी महाराजांची दृष्टी पडली, रावणाचा नायनाट झाला, असं वर्णन आहे. म्हणून आपल्याकडे असं आहे, 7:30 एखाद्याला चालू झाल्यानंतर शनी महाराजांचं दर्शन घ्यायला सांगितलं जातं. परंतु शनी महाराजांचं दर्शन घेत असताना ते कधीही शनीच्या समोरासमोर उभं राहून दर्शन घेऊ नये. तिरपं उभं राहावं, शनीला नमस्कार करावा. शनीच्या नजरेच्या टप्प्यामध्ये आपण येणार नाही याची काळजी घ्यावी लागते. आणि कदाचित आपण शनी महाराजांच्या नजरेच्या टप्प्यात आले असू तर तो दोष निरसन व्हावा याकरता लगेच मारुती रायांचं दर्शन आहे, म्हणून शनी मारुती असं म्हटलं जातं. हे माहिती असावं. शनीच्या दृष्टीमध्ये जो पदार्थ येतो तो नष्ट होतो. म्हणून ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा असं चिंतन आहे, प्रत्येक ग्रहाची दृष्टी आपल्या स्थानापासून कोणत्या स्थानावरती किती पादाने असते त्याचं वर्णन आहे. एक पाद दृष्टी, द्विपाद दृष्टी, त्रिपाद दृष्टी आणि पूर्ण दृष्टी असे 4 प्रकार आहेत. संपूर्ण दृष्टी समसप्तमी ज्योतिषशास्त्रामध्ये आपल्या स्थानापासून समस्थानी आणि 7व्या स्थानी प्रत्येक ग्रहाची पूर्ण दृष्टी असते. त्यातले त्यात अपवादात्मक विशेष सांगितलंय. त्रिकर्म धी धर्म चतुर्गजेषु पश्यन्ति पूर्णम शनी जीव भौमाहा. शनी आपल्या स्थानापासून 3ऱ्या स्थानी आणि 10व्या स्थानी पूर्ण दृष्टी ठेवत असतो. धी धर्म, त्यानंतर 5 आणि 9 या ठिकाणी गुरुची पूर्ण दृष्टी आणि आपल्या स्थानापासून 4 आणि 8 या स्थानी मंगळाची पूर्ण दृष्टी असते. यापैकी शनीच्या नजरेचं वर्णन असं आहे, शनी आहे त्या ठिकाणी वाढ करतो आणि ज्या ठिकाणी पाहतो त्या ठिकाणी नाश करत असतो. म्हणून शनीपासून 3रं आणि 10वं स्थान जे आहे ते नेहमी काहीतरी आपल्याला त्रास देणार असतं. माझं सांगण्याचं तात्पर्य चाललेलं आहे, शनीची नजर, शनीची दृष्टी. शनिदेवाने सांगितलं की माझी दृष्टी ज्याच्यावर पडेल त्याचा नाश होईल, असा माझा पत्नीचा मला शाप आहे. म्हणून
मी आपल्या बाळाला पाहत नाही. ही शापाची गोष्ट ऐकून सुद्धा माता पार्वतीने सांगितलं की नाही नाही, पहा तुम्ही, अहो भगवान शंकरांचा मुलगा आहे, निशंक होऊन पहा, मला पहा, माझ्या मुलाला पहा, काळजी करू नका. शनिदेवाने खूप समजावून सांगितलं, माझ्या नजरेचा फार वाईट परिणाम आहे, पण तरी देखील आईसाहेबांनी ऐकलं नाही. शेवटी शनिदेवाने धर्माला साक्षी म्हणून जसं का त्या बाळाकडे सौम्य दृष्टीने पाहिलं, त्या दृष्टी मात्राने माता पार्वतीच्या मांडीत असलेल्या त्या बाळाचं मस्तक गळून पडलं. सव्यलोचन कोणेन ददर्शच शिशोर्मुखम शनैश्चर दृष्टी मात्रेन चिच्छेद मस्तकम मुने विवेश मस्तकं कृष्णे गत्वा गोलोकमीप्सितम. आणि ते मस्तक आपल्या अंशी असलेल्या गोलोक निवासी भगवान श्रीकृष्णाच्या स्वरूपामध्ये प्रविष्ट झालं. आता जिथे पुत्र जन्मोत्सव चाललेला होता त्या ठिकाणी असं विपरीत घटना घडल्यामुळे पार्वती माता पुत्रशोकाने मूर्छित झाली. कैलासावरती तर सगळीकडे हाहाकार झाला, सगळे देवता आश्चर्यचकित झाले. त्यावेळेला सर्वांना मूर्छित झालेलं पाहून भगवान महाविष्णू गरुडावर बसून पुष्पभद्रा नदीच्या तीरावरती गेले आणि त्या ठिकाणी वनामध्ये एक हत्तीनी सह झोपलेला होता आणि त्यांच्या जवळच त्यांचं एक पिलू पडलेलं होतं. भगवान महाविष्णूंनी आपल्या सुदर्शनाने त्या हत्तीच्या बाळाचं मस्तक कापून गरुडावर ठेवून जिथे या शिशूचं धड आपल्या मांडीत घेऊन माता पार्वती बसलेली होती त्या ठिकाणी आले आणि ते मस्तक त्या शिशूच्या धडावर लावलं. धडावरती ते मस्तक ठेवताच ते बालक जिवंत झालं आणि सर्वांना आनंद झाला. मग त्यावेळेला सर्वांनी या बालकाला गणनायकत्व दिलं आणि प्रथम पूज्यत्व प्रदान करण्याचा आशीर्वाद दिला, असं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. बाकीच्या कथा अनेक आहेत, त्या देखील आपणा सर्वांना माहिती आहेत, त्यामुळे मी तिकडे अधिक वळत नाही. पण याला गणाधीश किंवा गणनायक असं म्हटलेलं आहे. आत्मरेव आत्मरूपा देवा तुची गणाधीश. मग आता हा गणाधीश आहे म्हणजे गणपती आहे. कोणत्या गणाचा आधीश आहे? तर जेवढे देवगण आहेत त्या सगळ्या देवगणांचाही हा अधिपती आहे. किंवा हा जेवढे काही अक्षर समूह आहेत, अक्षरगण आहे, त्या अक्षरगणाचाही हा अधिपती आहे. त्याबरोबर इंद्रिय गणाचा हा अधिपती आहे आणि सर्वात महत्वाचा हा बुद्धीचा अधिपती आहे. म्हणून अशा त्या गणाधीशाला नमस्कार असो. बुद्धीचा प्रकाश सकलांच्या, ज्याच्या कृपेने सर्वांच्या बुद्धीमध्ये ज्ञान प्राप्त होतं, असा तो गणपती आहे. आता ऐका ऐसे म्हणे श्रोतयास निवृत्तीचा दास ज्ञानदेव. आणि अशा या ज्ञानदेवांचं वर्णन, आपलं गणपती बाप्पाचं वर्णन आपल्याला आता माऊली करून दाखवणार आहेत. यामध्ये ज्या गणपतीचं वर्णन माऊली करतात, बारकाव्याने आपण जर चिंतन केलं तर हा गणपती षडभुज आहे. आता वस्तुतः आपण जर गणपती बाप्पा पाहिले तर गणपती बाप्पाच्या मूर्तीला किती हात आहेत? 4च हात आपल्याला पाहायला मिळतात. पण माऊलींनी या ठिकाणी जे गणेशाचं रूपक वर्णन केलेले त्यामध्ये 6 हातांचं वर्णन केलेले आहे. युगानुरूप गणपतीचे 4 अवतार आणि त्याचे निरनिराळे ध्यान मानलेली आहेत. गणेश पुराणामध्ये याचा दाखला आहे. ध्यायेत सिंहगतम विनायक ममुम दिग्बाहुमाद्ये युगे त्रेतायांतु मयूरवाहन ममुम
षड्बाहुकं सिद्धिदं द्वापारे तु गजाननं युगभुजं रक्तांगरागं विभुं तुर्ये तु द्विभुजं सितांगरुचिरं सर्वार्थदं सर्वदा। किंवा दशभुज पूर्वे सिंहारूढो विनायकः द्वितीये षड्भुजो बर्हिवाहन शशिसन्निभः मयूरेश इति ख्यातो नाना दैत्य निबर्हणः। हे सगळे आपण गणेश पुराणातली जर ध्यान किंवा श्लोक पाहिले तर त्याचा अर्थ असा आहे, सत्ययुगामध्ये भगवान गणेश 10 हातांचे तेजस्वी वर्णाचे, त्यांचं वाहन त्यावेळेला सिंह आहे आणि नाव विनायक आहे। त्रेतायुगामध्ये गणपती बाप्पांना 6 हात, चंद्राप्रमाणे शुभ्र वर्ण, वाहन मोराचं आहे आणि नाव मयुरेश्वर आहे। द्वापार युगामध्ये 4 हात, तांबडा वर्ण, वाहन उंदीर आणि नाव गजानन। आणि कलियुगामध्ये 2 हात, धुरासारखा वर्ण, धूम्रवर्ण, शिलामय आणि नाव धूम्रकेतू असं आहे। परंतु अजूनही कलियुगामध्ये द्विभुज गणेशाचा अवतार झालेला नाही, त्यामुळे द्विभुज गणेशाची उपासना अजून चालू झाली नाही। म्हणून मागच्या युगामध्ये जे काही चतुर्भुज गणेशाची उपासना प्रचलित झाली, प्रस्तुत युगाला लागूनच ती उपासना असल्यामुळे पूर्वीच्या द्वापार युगातील चतुर्भुज गणेशाचीच उपासना सध्या चाललेली आहे। पण ज्ञानेश्वरी मधील वर्णन जर आपण पाहिलं तर त्यामध्ये मात्र 6 हात आहेत आणि त्या 6 हातातून अनुक्रमे परशु, अंकुश, मोदक, भग्नदंत, कमल आणि अभय मुद्रा अशी 6 आयुध धारण केलेली आपल्याला पाहायला मिळतात। सध्या गणपती बाप्पांचाच उत्सव चाललेला आहे आणि गणपती बाप्पांच्या संबंधाने अनेक चिंतन आपण श्रवण करत आहात। त्रेता युगामधलं जे काही गणपतीचं 6 हाताचं स्वरूप आहे त्याचं वर्णन माऊलींनी या ठिकाणी केलेलं आहे। सकलार्थमती प्रकाशू, सकलमती प्रकाशू असे 2 पाठभेद मूळ ज्ञानेश्वरीमध्ये आहेत। तर सरळ सरळ अर्थ असा आहे की सर्वांच्या बुद्धीचा प्रकाश, ज्याप्रमाणे मारुती ही शक्तीची देवता आहे त्याप्रमाणे गणपती ही बुद्धीची आणि ज्ञानाची देवता आहे। आणि बुद्धी ही सत्वगुणाची असल्यामुळे तिच्यात दिव्याच्या काचेप्रमाणे प्रकाश प्रसारित करण्याचं सामर्थ्य असतं। परंतु दिव्यांचा प्रकाश हा जसा ज्योतीचा असतो त्याप्रमाणे बुद्धीतील ज्ञानाचा प्रकाश हा स्वयं ज्योती स्वरूप असलेल्या आत्मरूप गणेशाचा आहे। त्याच्याच प्रकाशाने ती बुद्धी प्रकाशित होते, म्हणून बुद्धीचा प्रकाश सकलांच्या असं वर्णन स्वामींनी केलेलं आहे। किंबहुना सर्वांच्या बुद्धीचं प्रकाशन सामान्यत्वाने परमात्माच करतो, पण ग्रंथ लिहिण्याकरता प्रतिभा लागते आणि अशी विशेष बुद्धी प्राप्त होण्याकरता परमात्म्याची कृपा संपादन करावी लागते आणि मग तो अशा प्रकारची बुद्धी गणेशाच्या रूपाने देतो। म्हणून ज्ञानोबारायांनी हेतू गर्भ विशेषण या ठिकाणी वापरलेलं आहे। आणि यापुढे ज्ञानोबाराय श्रोत्यांची विनंती करतात, आता ऐका ऐसे म्हणे श्रोतयास। आता ऐका, पण कोण म्हणताय तर स्वतः करता ज्ञानोबारायांनी एक विशेषण दिलेलं आहे, निवृत्तीचा दास ज्ञानदेव। वस्तुतः असं आहे, दास होणं म्हणजे पारतंत्र्य प्राप्त होणं। पराधीनाशी सुख आहे म्हणे तो केवळ मूर्ख, सोलीव दुःखाचे दुःख अवश्य देख पराधीना। जो पराधीन झालेला आहे त्याला सुख प्राप्त होतं असं म्हणणं म्हणजे हे केवळ मूर्खपणाचं लक्षण आहे। सोलीव दुःख,
त्या पराधीन व्यक्तीच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. एक नाट्यपद आहे, पराधीनता पाशदैवी ज्याच्या गळाला धला, किंबहुना ज्याचे देह पराधीन, तो जीवे जिता सदा दीन, पराधीन समाधान नव्हे जाण कल्पांती. जो पराधीन झालेला आहे त्याला जिवंतपणी कधीही सुख प्राप्त होऊ शकत नाही. पराधीन असलेल्याला समाधान नाही. आपला देशही पराधीन होता. ती पराधीनता नष्ट होऊन स्वातंत्र्य प्राप्त होण्याकरता म्हणून आपल्या अनेक क्रांतीवीरांनी बलिदान केलं. किंबहुना स्वातंत्र्य प्राप्त व्हावं याकरता म्हणून जी चळवळ झाली, त्या चळवळीमध्ये आपली असलेली पराधीनता नष्ट करण्याकरता म्हणून स्वामींनी देखील कार्य केलं. म्हणून आपण आरती म्हणताना म्हणतो, यौवनात राष्ट्र कार्या सर्वस्वाते समर्पणे. युवावस्थेमध्ये ती पराधीनता घालवण्याकरता म्हणून स्वामीजींनी सुद्धा या राष्ट्र यज्ञामध्ये उडी घेतली होती. आणि दास होणं म्हणजे काय आहे? पराधीन होणंच आहे की नाही? मग ज्याने पराधीनता प्राप्त होते असं दास्यत्व ज्ञानोबाराय का स्वीकारतात, हा प्रश्न निर्माण होतो. तर त्याचं उत्तर आपल्याला देता येईल. गुरु आपल्या शिष्याला दास्यत्वात ठेवत नाहीत, तर त्याला आपलं पद देतात, म्हणजे बोध देऊन स्वरूप स्थितीला प्राप्त करून देत असतात. म्हणून सद्गुरूंचा दास होण्यामध्ये त्या जीवाला विशेष वैभव प्राप्त होत असल्या कारणाने सद्गुरूंचा दास व्हावं. या श्री गुरुचरण सेवा हो पात्र तया दैवा, जे सकळार्थ मिळावा पाठ बांधे. असं हे गुरुदेवांच्या दास्यत्वाचं वैभव असल्या कारणाने माऊलींनी स्वतःला निवृत्तीदास म्हणवून घेण्यात भूषण धन्यता मानलेली आहे. असा निवृत्तीनाथ महाराजांचा दास असलेला मी जो म्हणजे सेवक असलेला, शिष्य असलेला जो ज्ञानदेव आहे, तो आपणास सांगतोय, आपण ऐका. यात पुढे एक मी सांगेन, दास म्हणून घेणं सोपं आहे, परंतु दासपणा आचरणात आणणं म्हणजे निस्सीम सेवा करणं हे फार कठीण आहे. आणि त्यातले त्यात गुरूंचं दास्यत्व कसं करावं याचं जगातील अत्युच्च उदाहरण जर कोणतं असेल तर ते केवळ सद्गुरू श्री ज्ञानोबाराय आहेत. समर्थांच्या जीवनामध्ये देखील त्यांना प्राप्त झालेलं एक शिष्य भोला नावाचा. दास म्हणून घेणं सोपं आहे, पण दास्यत्व निभावणं कसं कठीण आहे याच्याकरता म्हणून मी फक्त 1-2 मिनिटात सांगतो. त्याच्याकडे सेवा होती. श्री समर्थांचं भोजन झालं की त्यांना तांबूल कुटून देणे. वर्षानुवर्ष त्याच्याकडे ही सेवा. आणि एक दिवस असा प्रसंग झाला, तांबूल कुटण्याकरता जो खलबत्ता होता तो सापडेना. काय करावं सुचेना. शेवटी त्या भोलाने विडा आपल्या मुखात घातला, चावला आणि तोंडातनं बाहेर काढून विडा समर्थांना नेऊन दिला. त्या दिवशी समर्थांनी तो विडा खाल्ला आणि सांगितलं, भोला, अरे आज विडा फार चांगला कुटलास, रोज याच खलबत्त्यात कुटून तो विडा मला आणून देत जा. आता याने काय केलंय हे भोलालाच माहिती होतं, पण त्याने विश्वास होता, श्रद्धा होती. आपल्याला गुरुदेवांनी काय सांगितलंय, आज ज्या खलबत्त्यात विडा कुटलाय त्याच खलबत्त्यामध्ये विडा कुटून रोज मला आणून देत जा. तो रोज तेच करायचा. स्वतः ते विड्याचं पान चावायचा, तांबूल चावायचा, तोंडातनं बाहेर काढून त्यांना नेऊन द्यायचा.
ही बाब बाकी शिष्यांच्या लक्षात आली. हा आपलं उष्ट गुरुदेवांना देतोय. हे ऐकल्यानंतर त्यांनी जाऊन समर्थांना ही बाब सांगितली. समर्थ म्हणाले असेल हे, परंतु त्याचा श्रद्धा आहे, भाव आहे, विश्वास आहे. बाकीच्याने सांगितलं परंतु हे योग्य होत नाही. समर्थ म्हणाले त्याचा भाव किती शुद्ध आहे दाखवतो. आणि म्हणून समर्थांनी त्या दिवशी त्याला आज्ञा केली, भोला आज विडा आणून देशील, पण विडा देत असताना खलबत्त्यासह विडा द्यायचा. आता हा विचार करायला लागला, आपला खलबत्ता कोणता? हे आपलं मुख, ज्याच्यात आपण चावून देतो. ठीक आहे म्हणाला. याही आजही त्याने विडा मुखात धारण केला, चावला, सोबत जाताना तलवार सोबत घेऊन गेला आणि समर्थांना सांगितलं, गुरुदेव आपली आज्ञा होती खलबत्त्यासह विडा द्यायचा, आज खलबत्त्यासह विडा देतो. म्हणून त्याने तलवारीचा वार करून आपलं मस्तक छाटलं आणि ते मस्तक समर्थांच्या हाती दिल्याचं वर्णन आहे. म्हणजे दास म्हणून घेणं सोपं आहे, परंतु दास्यत्व निभावणं किती कठीण आहे. आणि हे ज्या वेळेला सगळ्यांनी पाहिलं, सगळे आश्चर्यचकित झाले. समर्थांनी पुन्हा ते मस्तक त्या धडाला लावलं आणि त्याला जिवंत केल्याचं वर्णन आहे. असं दास्यत्व आहे, अत्यंत कठीण. दास्यत्वे निकट हनुमंते पै केले, म्हणून देखिले रामचरण. दास्य भक्ती ही जगामध्ये मारुतीरायांनी केल्याचं वर्णन आहे. आणि उत्कट दास्य भक्ती ही आपल्याला ज्ञानोबारायांच्या ठिकाणी पाहायला मिळते. ते ज्ञानोबाराय सांगतात, म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. जो मी निवृत्तीनाथ महाराजांचा दास आहे तो सांगतो ते ऐका. आणि इथून पुढे काही ओव्यांमध्ये श्री ज्ञानोबारायांनी गणपती बाप्पांचं वर्णन केलेलं आहे. स्वामीजींनी ते वर्णन केलेलं आहे. त्या गणपती बाप्पाचं वर्णन आपल्याला पाहायचं आहे, पण ते आत्ताच्या सत्रात नाही, हे पुढच्या सत्रामध्ये आपल्याला श्रवण करायला मिळेल. झालेलं चिंतन भगवत चरणारविंदी, स्वामीजींच्या चरणारविंदी समर्पित करून माझ्या वाक्प्रपंचाला या ठिकाणी मी विराम देतो. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. श्री मत्सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय.